आपल्या मागण्याने जर देव आपल्याला देत असता, मला पिशी घेऊन तुमच्या गावात बोंबलत फिरायची गरज होती का? फडणवीस साहेबांच्या जागी मी असतो ना, नसतो. आपल्या मागण्याने देव देत नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण. साहेब आमदार झाले, त्यांच्या वाडवडिलांची पुण्य आहे, तुमचे आशीर्वाद आहे आणि कपालेश्वराचे आशीर्वाद आहे. आपल्याला ज्या जागेवर भगवंताने दिलं ना, ती खुर्ची, ती जागा इमानदारीनं आपण काम केलं पाहिजे. पूर्वजन्मी आम्ही सुकृत्य थोर केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून प्रत्येक कीर्तनातून आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. घेऊन म्हणजे चप्पल नाही, चांगलं घेऊन. एखादा विचार, एखादा दृष्टांत, एखादा सिद्धांत. मी असं एका कीर्तनात सांगितलं, एखादा दृष्टांत सिद्धांत कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, तो आचरणात आणला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मला साऊंड सिस्टीम मला फोन म्हणजे महाराज जय हरी, मला वाटलं तारीख लागत ती 5,000 वाढावं सांगा. ते म्हणले मी हयतवर तुम्हाला तारीख नाही. म्हणलं मग फोन कशाला केला? म्हणजे बाबा तुम्ही रातच्या कीर्तनात म्हणले काहीतरी घेऊन जा. मग एक जण माईकच खिशात घालून घेऊन गेलं, तेवढा आणून द्या. माईक म्हणून सांगितलं झालं. एका गावात असं झालं, एक महाराज गावात आले, दरवर्षी 5-7 वर्ष नियमाप्रमाणे जसे आपले सुद्धा महाराज येतात तसे यायचे. ते म्हणले तुमच्या गावात काही प्रगती दिसत नाही, निदान झाडं तर लावा 5-5. नाही गावकऱ्यांनी निदान संचालकांनी कमिटीने तरी लावा. ते म्हणे आम्ही लावू. बाबा आले, 2 जणांनी लावले, 3 लावलीच नाही. ते म्हणे का झाडं लावली? म्हणे लावले होते महाराज, 10 झाडं लावले होते. मग गेले पुढं. म्हणले बाबा आम्ही हयतवर, तुम्ही आमच्या गावात येऊ नका. काही नाही सांगता आम्हाला. म्हणे काय झालं? तुम्ही म्हणले झाडं लावा, झाडे लावा. पोलीस गाडी आली, झाडा सहित आम्हाला घेऊन गेली. तुला झाडं त्यांच्या लावली, ते म्हणले गांजाची. आम्ही सांगतोय, तुम्ही ऐका ते. म्हणून ह्याची थोर भक्ती आवडत देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून प्रत्येकाने चित्त निर्मळ करा, संगत चांगल्याची करा. आपल्याला साथ देणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा राहा. भोलेनाथाची इमानदारीनं सेवा करा, आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या लहान लेकरांना चांगले संस्कार करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आपल्याला कधीच दुर्बुद्धी होणार नाही. ज्ञानेश्वर